श्री स्वामी समर्थ. प्रियाज लाईफ या यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये रामनवमीविषयी सर्व काही माहिती पाहणार आहोत. रामनवमी दिवशी आपण रामाची पूजा कशा पद्धतीने करायची आहे, त्याचबरोबर 9 दिवे हे आपण कशा पद्धतीने आणि कोठे कोठे लावायचे आहेत, त्या संदर्भात सर्व काही माहिती पाहायची आहे. आणि आपल्या मुलांसाठी आपण या दिवशी कोणती सेवा करू शकतो, मुलांसाठी आपण कोणते उपाय करू शकतो, ही जी माहिती आहे तेही आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर रामनाम हे एका वहीमध्ये लिहून त्याची पूजा कशा पद्धतीने करायची आहे, ही सर्व जी काही माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही सविस्तर माहिती मिळेल. कमेंटमध्ये श्रीराम नक्कीच लिहा. रामनवमी हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणात आणि मोठ्या उत्सवात हा साजरा केला जातो. उद्या म्हणजेच 17 एप्रिल 2024 या दिवशी रामनवमी ही आलेली आहे. या रामनवमी दिवशी आपल्याला रामाची पूजा आहे ती करायची आहे. रामनवमीच्या दिवशीच रामाचा जन्म झालेला आहे. भगवान विष्णूंचा 7वा अवतार हा रामाचा अवतार आहे. रामनामाच्या तिथीला रामनवमी असे म्हटले जाते. चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथीला भगवान श्री रामाचा जन्म झालेला आहे, म्हणून याच रामनवमी असे म्हटले जाते. पौराणिक कथेनुसार पृथ्वीवर पसरलेला अत्याचार आणि असुरांचा नाश करण्यासाठी भगवान विष्णूंनी मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या रूपात अवतार घेतलेला आहे. यांना मर्यादा पुरुषोत्तम असे का म्हटले जाते? कारण त्यांनी कठीण काळातही धर्माची बाजू कधीही सोडली नाही, अधर्माचा कधीही अंगीकार केला नाही, म्हणून त्यांना मर्यादा पुरुषोत्तम असे म्हटले जाते. रामनवमीचा सण हा आपण कशा पद्धतीने साजरा करावा, या दिवशी पूजा मांडणी आहे ती आपण कशा पद्धतीने करावी, या संदर्भात सर्व काही माहिती आता पाहूया. आपण रामनवमीला पूजा कशी करायची आहे त्या अगोदर आपण अष्टमीला म्हणजेच आजच संध्याकाळी आपल्याला एक उपाय आहे तो करायचा आहे. तो म्हणजे आपण अष्टमीच्या दिवशी संध्याकाळी प्रदोष काळाच्या वेळेस आपल्याला हा उपाय करायचा आहे. म्हणजे थोडक्यात पूजा मांडणी करायची आहे. आपण आपल्या देवघराच्या बाजूला किंवा जर तुमच्या देवघराच्या समोर जर तुम्हाला जर जागा जर असेल तर तिथेच आपण एक पाट आहे तो मांडायचा आहे. त्या पाटावरती आपण वस्त्र आहे ते एक अंतरायचं आहे आणि ते वस्त्र अंतरल्यानंतर आपल्याला एक कलश घ्यायचा आहे, एक तांब्या घ्यायचा आहे, तांब्याचा तांब्या, आणि तो पूर्ण तांदळाने भरलेला आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्या तांदळामध्ये आपण 5 सुपाऱ्या आहेत त्या अशा रोवून ठेवायच्या आहेत त्यामध्ये. कारण या 5 सुपाऱ्या म्हणजे रामाचे 3 बाहू, राम आणि त्यांची पत्नी, असं 5 जणांचं प्रतीक म्हणून हे आपण त्यामध्ये ठेवायचं आहे रोवून. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न आणि माता सीता हे 5 जण यांचं प्रतीक म्हणून घ्यायचं आहे आपल्याला. हा उपाय अष्टमीला केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजेच नवमीला आपण आपली देवपूजा झाल्यानंतर दुपारी 12च्या आत, कारण 12 वाजता राम जन्म आपल्याला उत्सव आहे तो करायचा आहे, म्हणून ही जी आपण पूजा करण्यासाठी जी सेवा करायची आहे ती आपण 11:30 वाजता सुरुवात करावी. म्हणजे तोपर्यंत 12 वाजेपर्यंत आपली ही सेवा होऊन जाईल. त्यावेळेस आपण असं करायचं आहे की जो आपण तांब्यात जे सुपाऱ्या ठेवलेल्या होत्या त्या आपण सुपाऱ्या त्या तांदळातून काढून घ्यायच्या आहेत. आणि काढून घेतल्यानंतर त्याच्यावरती 5ही सुपारीवरती राम राम म्हणत म्हणत आपल्याला अभिषेक आहे तो घालायचा आहे. 11 वेळा म्हटलं तरी चालेल किंवा सगळ्या सुपारींवरती घालत घालत आपण सतत कंटिन्यू म्हणत राहिलं तरी चालेल, किंवा एका सुपारीवरती 11 वेळा राम राम म्हणत म्हणत जर आपण अभिषेक घातला तरीही चालू शकतो. अभिषेक आहे तो दुधाने, पाण्याने आपल्याला किंवा पंचामृताने घालून घ्यायचा आहे. यानंतर त्या सुपारी स्वच्छ अशा पुसून घ्यायच्या आहे आणि त्याच पाटावरती आपण त्याच तांदळाने अष्टदल आहे ते काढून घ्यायचं आहे आणि त्यावरती या सुपारींची स्थापना करून घ्यायची आहे. सुपाऱ्या आहेत त्या मांडून घ्यायच्या आहे. पण प्रथम आपण
त्याचबरोबर की गणपतीची पूजा प्रथम करायची असते, म्हणून आपण आपल्या देवघरातील गणपतीची पूजा आहे ती करून घ्यायची आहे. जरी सकाळी आपण देवपूजा करताना केलेली असेल तरी आपण नंतरही ज्यावेळेस ही पूजा मांडणार आहोत त्यावेळेस ही गणपतीची पूजा आहे ती आपण करून घ्यायची आहे. आणि नंतर या सुपारीची आपण पूजा करून घ्यायची आहे. या सुपारींना आपल्याला अष्टगंध आहे ते लावून घ्यायचं आहे. आणि एका सुपारीला जी सीतामातेची सुपारी म्हणून आपण ठेवलेली आहे त्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मांडणी करून घ्यायची आहे. त्याचबरोबर एक मंगल कलश आहे तोही आपल्याला उजव्या बाजूला आहे तो मांडून घ्यायचा आहे. मंगल कलश हा आपल्या देवघरामध्ये असेलच, पण तरीही तो तसाच ठेवायचा आहे. आणि दुसरा एक मंगल कलश आहे तो त्या पूजेच्या ठिकाणी आपण मांडायचा आहे. आता आपण त्या सुपारी तांदळात का ठेवल्या होत्या? कारण त्या सुपारी तांदळात ठेवण्यापाठीमागचा उद्देश असा होता की कारण आपण कोणत्याही मूर्तीची, कोणत्याही देवतेची ज्यावेळेस आपण नवीन आणतो त्यावेळेस तिची पूजा करण्याच्या अगोदर आपण ते सिद्ध करून घेतो आणि सिद्ध करण्यासाठी आपण ती तांदळामध्ये ठेवतो. म्हणून आपण ह्या ज्या सुपाऱ्या आहेत त्या आपण तांदळामध्ये ठेवून त्या सिद्ध करून घेण्यासाठी, त्यामध्ये प्राण आणण्यासाठी आपण त्यांना अष्टमीच्या दिवशी तांदळामध्ये ठेवून आपण त्यांना सिद्ध करून घेतलेलं होतं. म्हणून हा आपण तांदळात ठेवण्याचा उपाय केलेला होता. तर आपण या सर्व ज्या सुपारी मांडलेल्या आहेत त्यांची पूजा करून घ्यायची आहे. पूजा करून झाल्यानंतर आपण त्यांना गोड असा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे. गोड नैवेद्य आपण तांदळाचा गोड भातही दाखवू शकतो, पुरणपोळीचा नैवेद्य तोही दाखवू शकतो. त्याचबरोबर गूळ, धने, काजू, बदाम यांचं एकत्रित मिश्रण म्हणजेच पंजिरा हा भगवान राम यांना खूप आवडता असा त्यांचा प्रसाद आहे, हाही आपण आहे तो दाखवू शकतो. त्याचबरोबर त्यांच्यासमोर आपण एक पानाचा विडाही ठेवायचा आहे. पण या अगोदर या सर्व सेवा करण्याच्या अगोदर आपण दीप आहे ते प्रज्वलित करून घ्यायचा आहे. 12ला पाळणा म्हणावा येत असेल तर आपण म्हणावा, नाही तर यूट्यूबवरती लावून ठेवला तरीही चालू शकतो. अशा पद्धतीने आपण पूजा मांडणी आहे ती करून घ्यायची आहे. या दिवशी आपण आपल्या लहान मुलांसाठी काही उपाय करायचे आहेत. आपण जर अशा पद्धतीची जर पूजा मांडणी जर करणार नसाल किंवा फक्त नुसती सेवा जर करणार असाल तरीही चालू शकतं. आपल्याला पूजा मांडणी करायची असेल तरच आपण अशा पद्धतीची पूजा मांडणी आहे ती करून घ्यावी, नाही तर आपण सेवाही कशी करू शकतो. आता जी लहान मुलांसाठी सेवा करायची आहे त्यासाठी आपण एक छोटासा तांब्या घ्यायचा आहे किंवा ग्लास घेतला तरीही चालू शकतं. तो पाण्याने भरून घ्यायचा आहे. जर आपण पूजा मांडली असेल तर त्या पूजेच्या समोरच ठेवायचं आहे. नसेल पूजा मांडलेली तर आपण आपल्या देवघराच्या समोर बसायचं आहे आणि आपल्या देवघरासमोरच तिथं हा तांब्या किंवा ग्लास आहे तो पाण्याने भरलेला ठेवायचा आहे. आणि त्यावरती आपला उजवा हात आहे तो ठेवायचा आहे. आणि उजवा हात ठेवून आपल्याला एक सेवा करायची आहे, ती म्हणजे राम रक्षा स्तोत्र आहे. हे जे आहे ते आपल्याला बोलायचं आहे. राम रक्षा स्तोत्र हे फक्त आपल्याला एकदाच बोलायचं आहे. हे जर बोलणं तुम्हाला जर कठीण वाटत असेल, कारण ते संस्कृतमधून आहे, खूप अवघड वाटत असेल किंवा अवघड जात असेल तर तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा 11 वेळा मंत्रजप आहे तो करायचा आहे. हा मंत्रजप आहे तोही केला तरीही चालू शकतो. हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी का करायचा आहे? कारण आपली लहान मुले जर अभ्यास करत नसतील, चिडचिड करत असतील, ती बोबडी बोलत असतील, बोलताना त्यांचे थोडेफार शब्द अडखळत असतील, स्पष्ट उच्चार त्यांच्या तोंडातून जर बाहेर पडत नसेल तर आपण आपल्या मुलांसाठी हा उपाय आहे तो करायचा आहे. आपण त्या पाण्यावरती हात ठेवून ही जी सेवा केली याने ते जे तीर्थ आहे ते सिद्ध होतं आणि त्यामध्ये भगवान राम यांचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळालेला असतो. म्हणून आपण हे जे तीर्थ तयार झालेलं आहे ते आपण आपल्या मुलांना प्यायला द्यायचं आहे. आणि तुम्ही स्वतःही पिला किंवा घरातील इतरांनाही राम भगवान यांचा आशीर्वाद म्हणून जर पिण्यासाठी दिलं तरीही चालू शकते. हा उपाय आपण आपल्या मुलांसाठी प्रत्येक गुरुवारी म्हणजेच 11 गुरुवारपर्यंत ही सेवा आहे ती तुम्ही जर कंटिन्यू जर चालू जर ठेवली, 11 गुरुवार करायचे,
ही सेवा म्हणजे पूजा मांडण्याची गरज नाही, पण आपण देवाच्या समोर बसून म्हणजे पाणी ठेवून त्याच्यावरती हात ठेवून अशा प्रकारे आपण मंत्र आहे किंवा रामरक्षा स्तोत्र म्हणून ही जी सेवा आहे ती आपण करायची आणि आपण आपल्या मुलांना हे तीर्थ आहे ते प्यायला द्यायचं. याने तुमच्याही लक्षात येईल की आपल्या मुलांमध्ये किती आमूलाग्र बदल झालेला आहे. खूप आमूलाग्र बदल आहे तो घडून येईल, कारण या दिवशी रामतत्व आहे ते हजार पटीने जागृत झालेले असते. त्यामुळे या दिवशी ज्या काही आपण सेवा करू, जे काही उपाय करू ते प्रभावशाली असतात, म्हणून आपण हा उपाय करावा. त्याचबरोबर आपण अजून एक सेवा आहे ती करायची आहे, म्हणजे दीपदान आहे ते या दिवशी आपल्याला करायचं आहे. 9 दिव्यांचं दीपदान आहे ते आपण या दिवशी करायचं आहे, कारण या दिवशी नवमीही आलेली आहे. चैत्र महिन्यातील नवमीही आहे आणि ती म्हणजे रामनवमीही आहे, म्हणून आपण या दिवशी दीपदान आहे ते करायचं आहे. 9 आहेत ते आपल्याला कणकीचे दिवे घ्यायचे आहेत. जर कणकीचे नाही घेतले, शक्यतो करून कणकीचेच दिवे घ्या. जर नाही झालं शक्य तर तुम्ही मातीचेही दिवे घेऊ शकता. हे 9 दिवे घ्यायचे आहेत. हे आपण प्रज्वलित करायचे आहेत. यातील 2 जे दिवे आहेत ते आपण मुख्य जे आपलं प्रवेशद्वार आहे तेथे लावायचा आहे. एक जो दिवा आहे तो आपण तुळशीपाशी लावायचा आहे. तुम्ही तुमच्या बाल्कनीत किंवा अंगणामध्ये आहे तो तिसरा दिवा ठेवायचा आहे. आणि जे आता 5 दिवे राहिलेले आहेत त्या 5 दिव्यांनी आपण जिथे पूजा मांडणी केलेली आहे तिथे आपण त्या 5 दिव्यांनी आपण जी रामाची जी स्थापना केलेली आहे सुपारींची, किंवा तुम्ही फोटो ठेवला असेल तिथं त्याला आपण ओवाळायचं आहे. आणि जर आपल्याला जर आरती जर येत असेल तर आपण त्याच दिव्यांनी ओवाळत ओवाळत रामाची आरती आहे ती करायची आहे. आणि जर पूजा मांडणी जर नसेल केली तर आपल्या देवघरासमोरच आपण त्या दिव्यांनी आहे ती ओवाळायचं आहे. ओवाळून झाल्यानंतर ते दिवे तसेच त्या ठिकाणी म्हणजे देवघराच्या समोर पाटावरती किंवा त्या पूजेच्या समोर पाटावरती तसेच ठेवून द्यायचे आहेत. आणि ते दुसऱ्या दिवशीच आपण उचलून त्याचं विसर्जन आहे ते आपण करायचं आहे. आता जो मी हा उपाय तुम्हाला सांगणार आहे, हा उपाय आपण अगदी लहान मुलांपासून ज्यांना लिहिता येत आहे अशांपासून अगदी प्रौढ व्यक्तीपर्यंत आपण हा जो उपाय आहे तो करू शकतो. हा इतका साधा आणि सोपा आणि इतकाच प्रभावशाली हा उपाय आहे. तो आपण सर्वांनी करायचा आहे. तो म्हणजे आपण रामनाम आहे हे आपण एक नवीन अशी वही आहे, ती 100 पेजेसची पानी वही असते. ही नवीन वही घ्यायची आहे आणि त्या नवीन वहीवरती आपण लाल शाईच्या पेनाने 108 वेळा राम नाम हे आहे ते आपण लिहायचं आहे. हा उपाय केल्याने आपल्याला खूप फायदा होतो. राम हा शब्द उच्चारल्याने त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो या दिवशी, कारण रामतत्व आहे ते 1000 पटीने जागृत झालेले असते. त्यामुळे हा उपाय आपण नक्कीच करावा. हिंदू धर्मात सांगण्यात आलेले आहे की जगात रामनामापेक्षा श्रेष्ठ काहीच नाही. र हा शब्द उच्चारल्याने आपली सर्व पापे आहेत ते बाहेर पडतात आणि म हा शब्द उच्चारल्याने मनाचे दरवाजे बंद होतात. म्हणजेच काय, कोणत्याही प्रकारचे जे पाप आहे ते आपल्या मनामध्ये प्रवेश करत नाही. या कलियुगात रामनामाने सर्व इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. आनंद रामायणात लाल शाईचा राम नाम लिहिण्याचा उपयोग सांगितलेला आहे. नामाचा जप करण्यापेक्षा लाल शाईने राम नाम लिहिण्याचे पुण्य आहे ते जास्त पटीने मिळते. लाल शाईचा उपयोग केल्याने हनुमानांची पण कृपा आहे ती आपल्यावरती होते, कारण हनुमान हे रामभक्त आहेत. त्यांचीही कृपा आहे ती आपल्याला होते आणि या दोघांचीही कृपा होण्यासाठी आपण हा उपाय आहे तो नक्कीच करायचा आहे. राम नाम लिहिल्याने काय होते की राम नाम जर आपण लिहिलं, कारण आपण म्हणत म्हणत बोलत बोलत राम नाम हे लिहित असतो, त्यामुळे आपल्या मनामध्ये दुसरा कोणताही विचार येत नाही. याने काय होतं, याने आपली स्मरणशक्ती आहे ती खूप जास्त पटीने आहे ती वाढती
रामनामाचा उच्चार केल्याने मन आणि आपल्या घरातील वातावरण, कारण आपण ज्यावेळेस रामनाम उच्चार करतो त्यावेळेस आपला ध्वनी आहे तो सर्वत्र पसरला जातो. याने आपल्या घरातील वातावरण आहे ते शांतमय आणि आनंदमय होते. राम या शब्दाचा ध्वनी जीवनातील सर्व दुःख दूर करण्याची क्षमता राखतो. म्हणून राम नाम आहे ते आपण या दिवशी जितकं शक्य आहे तितकं घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर राम नामाचा आपण जप केल्याने किंवा राम नाम आहे ते लिहिल्याने शनी, राहू, केतू या ग्रहांचा जो प्रादुर्भाव आहे आपल्या जीवनामध्ये तो नक्कीच कमी होण्यासाठी मदत होते. म्हणून या दिवशी रामनाम आहे हे आपण जितकं शक्य आहे तितक्या वेळा आपण घ्यायचं आहे. या दिवशी आपण रामनामाचा जप, त्याचबरोबर रामरक्षा स्तोत्र हे शक्यतो करून आपल्याला जर म्हणणं नाही झालं तर कमीत कमी मोबाईलवरती आपण इंटरनेटवरती सर्च करून हे ऐकण्याचा तरी नक्कीच प्रयत्न करायचा आहे. कारण खूप प्रभावशाली ही आहे ती यामधील जे शब्द आहेत याचे जे उच्चार आहेत हे खूप प्रभावशाली आहेत आणि यामुळे आपल्याला रामाचा आशीर्वाद आहे तो आपल्याला मिळणार आहे. म्हणून आपण कमीत कमी हे श्रवण करण्याचा तरी प्रयत्न करावा. अशा प्रकारे आपण रामनवमी आहे ती या दिवशी आहे ती साजरी करायची आहे. रामनवमीच्या दिवशी काही जण व्रतही करतात, म्हणजे उपवास करतात. रामनवमीला उपवास हा सकाळी करतात आणि तो दशमीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी सोडला जातो. आपण आपल्या इच्छेनुसार जर आपल्याला उपवास जर करायचा असेल तर आपण फराळाचं आहे ते खाऊन अशा प्रकारे आपण उपवास करू शकतो तुमच्या इच्छेनुसार. अशा प्रकारे आपण रामनवमीची पूजा आहे किंवा रामनवमीला जे उपाय आणि ज्या सेवा सांगितलेल्या आहेत त्या सर्व काही करायच्या आहेत. यातील सगळ्या सेवा नाही करणं शक्य झालं तरी कमीत कमी आपल्या मुलांसाठी आणि रामनाम लिहिण्याची ही जी सेवा आहे या तरी सेवा नक्कीच कराव्यात. कारण खूप प्रभावशाली या सर्व सेवा आहेत, पण आपल्या मुलांसाठी म्हणून या सेवा नक्कीच कराव्यात. श्री स्वामी समर्थ.